एक महत्त्वाची घडामोड आहे. अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्यात आलाय. 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार अशी मोठी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानंतर भारत सरकारनं भूमिका मांडली. अमेरिकेच्या टॅरिफचा काय परिणाम होईल हे सरकार अभ्यास करतंय असं भारत सरकारकडून सांगण्यात आलंय. शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याची भूमिकाही सरकारनं मांडली आहे. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत दिलेल्या वक्तव्याची सरकारनं दखल घेतली. सरकार अमेरिकेच्या टॅरिफचा काय परिणाम होईल हे अभ्यासत आहे. भारत अमेरिका निष्पक्ष, संतुलित, परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहे. आम्ही त्या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत. भारतातील शेतकरी, उद्योजक, लहान मोठ्या व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. सरकार आपलं राष्ट्रहित जपण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावलं उचलेल असं सुद्धा भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. मला इमिजिएट इम्पॅक्ट भारतीय अर्थव्यवस्थेवर पडेल असं नाही वाटत आहे. ओव्हरऑल हे असं आहे की 25% हा जो टॅरिफ लावलेला आहे हा आता त्यांनी फक्त टेम्पररी लावलेला आहे, कारण की ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये परत US डेलिगेट इकडे येणार आहे. सो हे इम्पॅक्ट काही दिवस मार्केटला दिसेल, पण माझ्या मते आपल्या मार्केटला जो मेन गाभा आहे ना, तो मेन टॅक्स बिल जे संसदेमध्ये येते त्याच्यावरती जास्ती फोकस आहे. आणि टॅक्स बिलमध्ये टॅक्स इम्प्लिमेंटेशनच्या काही गोष्टी आहेत ज्या आता काही दिवसांनी टीव्हीवर आल्या की कळतीलच, पण त्याच्यावर जास्ती बाजार लक्ष ठेवू नये असं माझं पहिलं मत आहे. हा टेम्पररी इफेक्ट असेल, आता काय असेल.